इथे काम करताय? मी ना मला तसं बघितलं ना 74 पासून काम म्हणजे इथे तुम्ही तुमचा व्यवसाय करता? माझा व्यवसायाला कमीत कमीत ना 74च्या अगोदर म्हणजे तुला सांगते मी धंदा ना इथं कमीत कमी तरी मला 40 वर्ष होऊन गेली. 40-45 वर्ष होऊन गेली. तुमचं नाव सांगा. माझं नाव पार्वती गोपाळ कांबळे. कुठून आलायत का इथेच सासरी? माझं गाव आहे वाई आणि मी राहते इथेच बाजूला उर्मीच्या. हे जे कमवताय ते घरच्यांची परिस्थिती म्हणून की माझे ना तिघे पण मुलगे वारले आणि सुना माझ्या गेल्या सोडून मी एकटी कमवते. मी मोबाईलवर माल मागवते, व्यापाऱ्यांचे पैसे देते आणि मी आणि माझा एक नातू आहे तो आम्ही दोघेच राहतो. ते पण माझं घर मोडून टाकलंय, त्या मोडक्या घरातच राहते मी. तुम्ही इथे बघू शकता या आजी इथे त्यांचा स्वतःचा एक आवळाचा स्टॉल राहून इथे ते विक्री करतात. या वयामध्ये पण हे काम करणं सोपं नाहीये. तुमचं नाव सांगा. सुनंदा उत्तम चव्हाण. राहायला कुठे आहात? मी वर्लीला भाड्याने राहते. आज एवढ्या वर्षे भाड्यानेच राहते. रूम नाहीये मला स्वतःचा. आता काय करणार? काय सरकार काय करतच नाही आमच्या गरिबासाठी. काय करायचं सांग? हे पोट भरून खाते धंद्या फुटपाथ रोडला बसून शेणी. आज एवढ्या वर्ष झालं काय करायचं सांग? घरी कोण कोण असतं? घरी कोण नाही. मी आणि माझ्या मंदिरमधली आई आहे तीच. आम्ही दोघी राहतो मंदिरामध्ये. माझी आई आहे आणि मी आहे. दोघीच आम्ही राहतोय. एकटी आहे मी तिथं. मला घर नाही भाड्याने. आज 5,000 रुपये भाडं मी कुठून देणार? या धंद्यावर काय काय सुद्धा नाही आहे. माल विकला जातो का? नाही ना. तसंच मला 10 दिवस 5 किलो 10 किलो माल कपत नाही. करणार काय? सगळे घरवाले वारले, पोरं माझे वारले 2. माझा नवरा सासू सासरे सगळे वारले. एकटी मय आहे फक्त. घर नाही स्वतःचं. आता एक मुलगी आणि एक मुलगा आहे ते तिच्या नवऱ्याच्या घरी. किंवा इकडं राहतो बायकोला घेऊन. कोण नाही माझे. तेच ना विधवा बाईंना तुम्ही म्हणले पेन्सिल चालू करतो. ते बी आज किती वर्ष झालं काय सुद्धा देत नाही सरकार. काय केले? काय सुद्धा ते कार्डावर राशन भेटायचं ते बी बंद झालं. ते आजच कार्ड काढलं. मुलांची नावं आहे 2 नातवांची. त्यांच्या वडिलांनी काय काढलंच नाही. ती मग काय करणार? ते कार्ड बंद झाले. काय खाणार? काय काळ्या बाजाराचं परवडते का? काहीच नाही. कधीपासून तुम्ही हा व्यवसाय करताय? झाली 10-15 वर्ष झाली. कोण कोण झालं तुमच्याकडे? 2 माझी मुलं, आणखीन 2 सुना आहेत आणि माझे मिस्टर. त्यांना तर 5 आटे घेऊन गेलेला माणूस आहे. तुमचं नाव सांगा. शीतल प्रकाश इंगळे. तुमची घरची परिस्थिती पैसे कमवायचं म्हणून करताय की परिस्थिती तशी नाही? नाही परिस्थिती म्हणजे ह्या माणसाला 8,000च्या गोळ्यात लागताय महिन्याला. अटॅकचा माणूस आहे, काय करावाच लागतो थोडासा. मुलं आहेत साधी अशी कामाला राहतात म्हणजे घर चालतं. असं काही नाही असं नाही. राहायला कुठे आहात? अभिवृद्धी कसं ग्राहकांचा प्रतिसाद? काय पहिल्यासारखं आता गिराईक नाही काय नाही. सगळं संपलं लोकपर्यंत. नाही हे नाही सगळीकडे दुकानं लागली ना. त्याच्या धंदा फुगत नाही. पण आपला बसायचा घरी कंटाळा येतो तर इथे बसायचं एवढंच. ताई नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुमन श्रावण पवार. कुठे राहतात? ते लवरपरेल चिनायगुडी. किती वर्षांपासून व्यवसाय करताय? 40 वर्ष झाली. कोण कोण आहे तुमच्या घरी राहायला? 3 मुलगे आहेत, 2 सुना आहेत, नातरोंड 4 आहेत आणि नवरा माझा एक. घरची परिस्थिती चांगली आहे, आवड म्हणून करताय? नाही आमच्या रोडला कशाला घेऊन बसलो असतो. आवड म्हणून. परिस्थिती हा मला नाहीच कोणी. कसं आहे ग्राहकांचा? एवढं काय खास नाही. चालतो तेवढं चालतो, नाहीतर नाही असं आहे. नेहमीच कोण घेतं काय एवढं. कधी कधी होतो कधी कधी नाही. धंदा येतो कमी जास्त होतो. फ्रीडम आहे असं
दबाव सारखं स्पेशल सारखं घरामध्ये वातावरण नाही. या एरियामध्ये पण तसं एकदम फ्रीडम वातावरण, फ्रीली एकदम वातावरण असं. कुठली महिला घाबरून इथे चालणार नाही. जे काय ते सशक्त आहे, सक्षम आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव मेघा पवार, मेघा रुपेश पवार. हे म्हणजे माझे मिस्टर झोमॅटोमध्ये होते फूड डिलिव्हरी करायला. नंतरला त्यांचा जॉब सुटला. मग हे 9 वर्ष झाला मी वेळ सांभाळला. घरी सासू सासरे, 2 मुलं, दीर, नवरा, एवढे कुटुंब इथे त्याची नाही चाललो. एवढा नाही पडला. रिस्पॉन्स खूप कमी झालेला आहे सध्या. एवढा नाही, जेवढे पाहिजे मुद्दल तेवढी भेटत नाही, खूप कमी. मावशी कधीपासून तुम्ही हे करताय? मला आता 50 वर्ष झाली. 50 वर्ष. राहायला कुठे आहे तुम्ही? कोळीवाडे. कोळीवाडे. तुम्ही ते रोज येता? संध्याकाळी रोज येतो. सकाळी रविवार घरात कोण कोण असतं तुमच्या? सुना 2 मुलगी आहेत, 4 मुली आहेत. म्हणजे तुम्ही आवड म्हणून करताय? आवड म्हणून. किती वर्ष झाली तुम्ही इथे आहात? मला 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाली. कुठून आलात तुम्ही? कुठे राहिला? वर्णी कोणीवाडा. काय बोलताय? कसा भाव सुरू आहे? विकले जातायत का मासे? मच्छी महाग आहे इथे, धंदा नाही होत. गिऱ्हाईक घेऊन जातात? जातात पण महागाची घेत नाही, कमी किंमत करतात. घरी कोण कोण असतं? माझी मुलगी आहे ती वेगळी आहे, मी एकटीच असतो घरी. माझ्या मुलं आहेत माझ्याकडे. घरची परिस्थिती नाही गरीब आहे, माझा फोन नाही कमावणारा. हा, हे माझ्या नवऱ्याला 30 वर्ष होऊन गेले. 30 पासून हे धंदा करते मी. 30 वर्षीचे होऊन गेले. माझा नवरा पण कामाला नव्हता, काय नव्हता. 30 पासून मी या धंद्यावर पोट भरते. मला कोणाचा आसरा नाही आहे. मुलीचा लग्न झाला, तिचा घरवाला पण असाच आहे, घरात बसून खाते, ती पण कमवून खाते. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.